नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीची परीक्षा आजपासून सुरू होती आहे. परीक्षेसाठी 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत नोंदणीमध्ये घट झाल्याचं निदर्शनास येत आहे. 18 मार्च पर्यंत परीक्षा असणार आहे. परीक्षा काळामध्ये संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीनं मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. तर विद्यार्थ्यांना आता ऑल द बेस्ट. 12वीची परीक्षा आहे, चांगले पेपर सोडवा. मात्र त्यांच्या शिक्षकांसाठी सुद्धा आता एक महत्त्वाची बातमी आहे. शिक्षक भरती संदर्भात ही बातमी आहे. शालेय शिक्षण विभागानं कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय अखेर रद्द केलाय. 10 आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड बीएड या पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावरती नियुक्ती देण्यास शिक्षक विभागानं मान्यता दिली होती. नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तात्पुरती व्यवस्था असल्याचं शिक्षण विभागाचं म्हणणं होतं. मात्र शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा 20 जानेवारीपासून प्रत्यक्ष सुरू झालाय आणि त्यामुळे पात्र शिक्षक नियमित तत्वावरती उपलब्ध होणार आहेत. म्हणूनच कंत्राटी तत्वावरील नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करण्यात आलाय. आणि या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता आपण वळतोय शेती संदर्भातील बातम्यांचा आढावा घ्यायला ॲग्रोवन टॉप 10च्या माध्यमातून. खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्यानं सीसीआयला चांगला कापूस मिळतोय. बाजारात येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करते. आतापर्यंत देशात सीसीआयनं 87 लाख गाठींची खरेदी केली आहे. तसंच कापूस मिळाला तर सीसीआय 15 मार्चपर्यंत कापूस खरेदी करेल असं सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सांगलीच्या मार्केटमध्ये देवगड आणि कुणकेश्वर इथून 25 पेटी आंब्याची आवक झाली आहे. तर 1 डझन पेटीला 5,500 रुपये इतका उच्चांकी भाव मिळतोय. हिंगोलीत पपई बागेवरती अज्ञात रोगानं आक्रमण केलंय. पोटच्या मुलाप्रमाणे जोपासलेली बाग अचानक या रोगानं करपून जात असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. कृषी विभागानं योग्य औषध फवारणीसाठी बांधावरती येऊन मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकरी करतायत. सोयाबीन उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारनं सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली आहे. सोयाबीन खरेदीसाठी आता केंद्राकडून 15 दिवस मुदत वाढ देण्यात आली आहे. नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत कांद्याला 2,891 तर सरासरी 2,500 रुपयांचा दर मिळालाय. सध्या मध्य प्रदेश, गुजरात राज्यातून लाल कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळेच नाशिकच्या कांद्याला मागणी वाढल्यानं कांद्याच्या दरात वाढ झाल्याचं व्यापारी सांगतायत. शेतातील ज्वारीचं पीक काढायला येताच 5,000 रुपये प्रति क्विंटल असलेला ज्वारीचा भाव 3 ते 3,500 हजारांपर्यंत खाली आलाय. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा या परिसरामध्ये ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय. अमरावती बाजार समितीत तुरीची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यानं तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शासकीय दर हा 7,550 रुपये असताना खुल्या बाजारात 6,400 ते 7,300 पर्यंत भाव मिळतोय. बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दरानं तुरीची खरेदी होत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. बीड जिल्ह्यातील सीएससी केंद्र चालकांनी हिंगोलीत शासकीय जमिनीवरती 1,814 बोगस शेतकऱ्यांचा पीक विमा उतरवल्याचा प्रकार समोर आलाय. हिंगोलीच्या कृषी विभागाने या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ न देण्याच्या सूचना केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे बेचिराख झालेल्या गावांच्या जमिनीवरती सुद्धा पीक विमा काढण्यात आलाय.
हिंगोलीत शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीमध्ये बदल करत चिया शेती करायला सुरुवात केली आहे. हिंगोलीच्या कळमनुरी, वसमतसह सेनगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी नव्या प्रयोगासाठीच आता शेती उत्पन्नात मोठा फायदा करून घेतलाय. शेतात वन्यप्राणी आणि पक्ष्यांपासून रक्षण करण्यासाठी वाशिमच्या तांदळीमध्ये एका शेतकऱ्यानं अनोखा उपाय शोधलाय. शेताच्या चौफेर दोरी बांधून त्यावरती स्टीलची भांडी आणि काचेच्या बाटल्या लटकवल्या आहेत. तर दोरी हटवल्यावरती काच आणि स्टीलच्या भांड्यांमध्ये होणाऱ्या आवाजामुळे पक्षी आणि वन्य प्राणी शेताच्या जवळ सुद्धा फिरकणार नाहीत. वर्ध्याच्या बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील 29 विद्यार्थ्यांना वसतिगृहातील जेवणानंतर विषबाधा झाली आहे. निकृष्ट अन्नाबाबत वारंवार तक्रार करूनही या मेसवरती कारवाई होत नसल्याचा आरोप पालकांनी केलाय. बऱ्याचदा लग्नात उरलेलं जेवण विद्यार्थ्यांच्या ताटात वाढल्याचा आरोप सुद्धा पालकांनी केलाय. नाशिकमध्ये स्वामी समर्थ केंद्र आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचा समारोप झाला. समारोप सोहळ्याला दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते. तर या सोहळ्यात आदर्श सरपंचांचा सन्मान करण्यात आला. वाईतील पांडवगडावर फिरण्यासाठीच गेलेल्या 6 गिर्यारोहकांवरती मधमाशांनी हल्ला केलाय. हल्ल्यात 4 गिर्यारोहक किरकोळ जखमी तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी गिर्यारोहकांवरती उपचार सुरू आहेत. गिर्यारोहक इंदापूरवरून आले होते. आगामी शिवजयंती उत्सव यासाठीच आता 10वी 12वीच्या परीक्षा आणि संवेदनशील परिस्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढील 14 दिवसांसाठी जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी 6 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत आदेश जारी केलाय. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जालन्याच्या परतूर पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर जालना पोलीस दलाची पोलीस कर्मचारी मागील 5 दिवसांपासून गायब असल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बदलापुरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. शिरगाव परिसरातल्या राऊत चौकात पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे आणि त्यासाठी पोकलेनच्या साहाय्यानं कॉन्क्रीट रोडवरती खोदकाम सुरू आहे. मात्र सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावरती बसवून मनमानी पद्धतीनं काम सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. माघी यात्रेनंतर पंढरपूर शहर आणि मंदिर परिसरात स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलंय. वारी काळात मोठ्या प्रमाणावरती घाण निर्माण झाली होती. संपूर्ण मंदिर परिसरातून निर्माल्य, प्लास्टिक गोळा करून स्वच्छता करण्यात आली. 2 दिवसांत 30 ते 35 कर्मचाऱ्यांनी जवळपास 20 टन कचरा गोळा केलाय. नंदुरबारच्या तळोदा शालेय चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तापी नदी स्वच्छतेचं अभियान राबवलंय. मुलांनी तापी नदीकाठी हतोडा पुलाखाली जाऊन निर्माल्य, पिशव्या आणि कापडी वस्तू गोळा करून नदीपात्र प्रदूषणापासून दूर ठेवण्याचा संदेश दिलाय. यावेळी या बालकांसोबत हतोडा गावातील काही युवक सुद्धा मदतीसाठी आले होते. केडीएमसीच्या रिंग रोडवरील अटाळीत 118 घरांवरती हतोडा पडलाय. केडीएमसीच्या बाधितांचं पुनर्वसन प्रकल्पातून या रहिवाशांचं पुनर्वसन होणार असल्याची माहिती केडीएमसीनं दिली आहे. तर या कारवाईमुळे कल्याण ते टिटवाळा रिंग रोडचा मार्ग आता मोकळा होणार आहे. बीडच्या माजलगाव सिंदफणा नदीकाठावरती लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी ठिकाणी स्वर्गरथ फोडण्यात आलाय. शिवाय या ठिकाणी राहत असलेल्या मसनजोगी यांची मोटरसायकल सुद्धा पेटवून दिलेली आहे. तसंच स्मशानभूमीमधील 25 सिमेंट बाकड्यांची मोडतोड करण्यात आली आहे.
रायगडमध्ये स्वस्तात सोनं देतो असं सांगून व्यापाऱ्याला लुबाडण्यात आलं होतं. मात्र पोलीस तपासात या घटनेचं सत्य समोर आलं असून 1.5 कोटी रुपयांचा झालेल्या दरोड्याचा बनाव करण्यात आला होता. तर या प्रकरणात चक्क 2 पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचं समोर आलंय. भंडाऱ्याच्या तुमसर इथल्या ॲक्सिस बँकेतून नियमबाह्यपणे काढलेले 5 कोटी रुपये राजकमल लॉन्ड्रीतून मंगळवारी पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणात एकूण 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यात पुन्हा एका आरोपीची भर पडली असून या आरोपीला छत्तीसगड राज्यातील रायपूर इथून अटक करण्यात आली आहे. 5 कोटी रुपयांचं दिल्ली कनेक्शन असल्याची माहिती समोर येते आहे. श्रीरामपूरच्या कुख्यात सराईत गुन्हेगार शाहरुख शेखला स्थानिक गुन्हे शाखेनं गावठी कट्ट्यासह जेरबंद केलाय. काही दिवसांपूर्वी त्यानं एकावरती गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. आरोपी शाहरुख शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. लातूरच्या उदगीर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 4 जणांना उदगीर पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे. दरम्यान कारवाईत तब्बल 21 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय, तर 4 जणांना ताब्यात घेतलाय. आरोपींकडून धारदार शस्त्र सुद्धा आढळून आलेत. घरावरती दुःखाचा डोंगर कोसळला. वडिलांचं छत्र हरवलेलं, वडिलांची झालेली निर्घृण हत्या, हे सगळं दुःख बाजूला सारून आता सरपंच संतोष देशमुखांची लेक आज 12वीची परीक्षा देते. वैभवी देशमुख बद्दल आपण बोलतोय. वैभवी देशमुखची आजपासून 12वीची परीक्षा सुरू झाली आहे. एकीकडे आपल्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून ही लेक लढा देतीये, रस्त्यावरती उतरून संघर्ष करतीये, तर दुसरीकडे वडिलांचं स्वप्न साकार व्हावं म्हणून परीक्षेलाही सामोरी जाते. ही दृश्य आपण पाहतोय, अतिशय भावनिक अशी ही दृश्य आहे. एकीकडे वैभवी देशमुख हिच्या घरावरती दुःखाचा सध्या डोंगर कोसळला आहे. तिच्या वडिलांची निर्घृण हत्या झाली आणि अजूनही ती न्याय मागतीये, मात्र न्याय तिला मिळत नाहीये. तर दुसरीकडे आज 12वीची परीक्षा सुरू होतीये. हे सगळं दुःख बाजूला ठेवून, मनावरती अतिशय दगड ठेवून वैभवी आजपासून परीक्षेला सामोरी जाणार आहे. 12वीची परीक्षा आजपासून वैभवीची सुरू होतीये आणि त्यासाठी तिने आपल्या वडिलांचं आशीर्वादही घेतले आहेत. वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी ही लेक आज 12वीची परीक्षा देणार आहे. वैभवीच्या लढ्याला धार मिळावी हीच अपेक्षा आपण व्यक्त करतोय. मात्र आजपासून तिची 12वीची परीक्षा सुरू होतीये म्हणून साम टीव्ही कडून तिला ऑल द बेस्ट. यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. अश्लील विधानानंतर रणवीर अलाहाबादिया चांगलाच अडचणीत आलाय. पोलिसांसह मुख्यमंत्री फडणवीसांनी याची दखल घेतली आहे. त्यात रणवीरचा पॉडकास्ट बिअर बायसेप्सला सुद्धा फटका बसलाय. त्याच्या चॅनलचे 31 जानेवारीला 10 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स होते, तर 10 फेब्रुवारीला तेच 8 मिलियनपर्यंत कमी झालेत. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ होताना दिसतीये. मुंबई पोलिसांनी त्याच्या चौकशीला सुरुवात केली आहे. इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये अलाहाबादियानं एका कंटेस्टंटच्या पालकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर रणवीरवरती सर्वत्र टीका होतीये. दरम्यान यूट्यूबर रणवीर अलाहाबादियानं वादग्रस्त विधानाप्रकरणी माफी मागितलेली आहे. इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये जज असलेल्या अलाहाबादियानं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काही मर्यादा आहेत. समाजात अश्लीलतेचे काही नियम तयार केले आहेत, त्याची हद्द ओलांडली तर त्यावरती कारवाई केली जाईल असं म्हणत रणवीर अलाहाबादियाच्या व्हायरल व्हिडिओवरती देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया विरोधात त्याच्या मुंबईतील पॉडकास्ट ऑफिस बाहेर राष्ट्रवादीनं आंदोलन पुकारलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 ते 5 कार्यकर्ते अलाहाबादियाच्या ऑफिस बाहेर जमले होते. होटल के बाहर मुंबईत मेट्रोच्या 4 नव्या मार्गिका सुरू होणार आहेत. 2B, 4
2B, 4, 4A आणि 9 हे मेट्रो मार्ग यंदा मुंबईकरांसाठी खुले होणार आहेत. मेट्रोच्या या नव्या मार्गांमुळे मुंबई पूर्व उपनगर, ठाणे आणि मीरा रोडमधील वाहतूक कोंडी कमी होईल. याशिवाय BKC पासून वरळीमधील आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो लाईन 3चा फेज 2 मार्चमध्ये उघडण्याची शक्यता आहे.